तुम्ही शिवसेनेच्या पहिल्या सभेला हजर होता. 1964 ला तुम्ही सांगताय चेंबूरच्या सभेला काही गर्दी नव्हती, सभा नव्हतीच ती वर्गात. 66 ला स्थापनेला लाखो लोक आले शिवाजी पार्कवर आणि 68 ला शिवसेनेने पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली प्रजा समाजवादी पक्षाबरोबर. 67 ला काही लढवलं नाही. 67 ला काही लढवलं नाही, पण सगो बर्व्यांच्या निवडणुकी वगैरे वगैरे ते ऍक्टिव्ह होते. शिवसेनेचे लोक ऍक्टिव्ह होते, त्यांनी सगो बर्व्यांना पाठिंबा दिला होता. मग ह्या 4 वर्षात कृष्ण मेननला विरोध केला होता, हे महत्त्वाचं. कृष्ण मेननला विरोध केला होता. मग ह्या 4 वर्षात असं काय घडलं, म्हणजे ठाकरेंची जादू आपण तपासतो तेव्हा ही जादू कशी निर्माण झाली? कारण तुम्ही बघितलं तर व्यक्तिमत्व म्हणून काही नाही, त्यावेळेचं त्यांचं बंद गळ्याचा कोट, किडकिडीत व्यक्तिमत्व, रसवंती काही नाही, जशी अटल बिहारी वाजपेयी, नाथ पै, मधु दंडवते यांच्याकडे रसवंती नाही. काय होतं, ही जादू काय? तुमच्यावर कसला प्रभाव पडला होता? माझ्या मते माझ्यावर जो प्रभाव पडला तो फक्त पुढे 1 वर्षच राहिला, कारण नंतर मग मी वेगळ्या मार्गाने गेलो. परंतु तो प्रभाव कशाचा पडला असेल मी पूर्णपणे समजू शकतो, कारण तो प्रभाव दीर्घकाळ टिकला. तो प्रभाव असा होता की आता तू त्याच्यासाठी थोडंसं जरा समाजशास्त्रीय किंवा राजकीय शास्त्राच्या दिशेने जायला लागेल, जरा गंभीर होईल ते. परंतु 1960 साली महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला आशा काय होती की आता मराठी माणसांचं जीवन सुधारेल, मराठी माणसांना नोकऱ्या मिळतील, मराठी भाषेला चांगले दिवस येतील. ही 66 सालची घटना आहे. त्याच्या अगोदर 60 साली मार्मिक सुरू झालाय. 64 ला मी जेव्हा बोलावलं त्यावेळेला मार्मिक आहे, जोरात आहे, परंतु त्यांची संघटना काही तयार नाही. त्यावेळच्या मराठी माणसाचं दृश्य काय होतं, 64 साली पंडित नेहरू वारले, त्याच्यानंतर 66 साली लालबहादूर शास्त्री वारले. म्हणजे काँग्रेस एक प्रकारे दिशाहीन असा व्हायच्या मार्गावर पक्ष होता, म्हणजे तो दिशाहीन. इकडे संयुक्त महाराष्ट्र समितीने विसर्जित करून घेतलं स्वतःला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस त्या अर्थाने नाही, संयुक्त महाराष्ट्र समिती विसर्जित झालेली आहे. उरले पक्ष 2 फक्त कम्युनिस्ट आणि समाजवादी, आणि त्यांच्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय विचारचे असल्यामुळे मराठी माणसाचा जो मार्जिनलाइज होण्याचा मुद्दा होता, मराठी माणूस मुंबईमध्ये असून त्याला स्थान नाही मुंबईमध्ये, ही भावना व्यक्त त्यांच्याकडनं होत नव्हती. त्यांच्याकडनं कामगारांचे हक्क, योग्य मुद्दे. तुम्हाला असं वाटतं या डाव्या पक्षांनी म्हणजे कम्युनिस्टांनी, सोशलिस्टांनी मराठी माणसाची जी वेदना होती ही समजून न घेतल्यामुळे शिवसेनेचा जन्म काही झाला? प्रमाणामध्ये तसं म्हणता येईल, परंतु त्यांना तशी भूमिका घेताच आली नसती, कारण त्यांचा विचारच मुळे आंतरराष्ट्रीय पद्धतीचा आहे, त्यामुळे ते असं म्हणू शकले नसते. परंतु त्यांनी ही भावना जर लक्षात घेतली असती. काही लोक शिवसेनेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हँगओव्हर म्हणतात, हे कितपत खरं आहे? बऱ्याच अंशी खरं आहे, परंतु तो हँगओव्हर का पूर्णपणे म्हणता येणार नाही, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार हा पूर्णपणे डावा विचार होता. हुतात्मा चौकामध्ये आज जे कामगार आणि शेतकरी हे जे मशाल घेतलेले दिसतात, हे कामगार शेतकरी तिथे असावेत का? त्या तिथे पुतळ्यामध्ये ह्याच्यावरती महिनोन्महिने वाद झालाय. हरा महाजनी तेव्हा कडाडून हल्ला करून म्हणाले की असा पुतळा उभारू नका, कारण त्याच्यामुळे हा लाल चौक तयार होईल आणि इथे कम्युनिझम आणायचं हे गुप्त कारस्थान आहे आणि अशा प्रकारे असता कामा नये. इथे हा कामगार शेतकऱ्याचा काही करायचं कारण नाही पुतळा. इतकी भीती किंवा इतकं वर्चस्व त्यावेळेला डाव्या विचाराचं होतं. आणि मला वाटतं की त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशी काँग्रेस पूर्णपणे दिशाहीन किंवा नेतृत्वहीन झाली असताना, संयुक्त महाराष्ट्र नसताना, मुंबईतल्या महाराष्ट्रीयन माणसाला, मराठी माणसाला आपण मार्जिनलाइज होतोय, आपण बाजूला फेकली जातोय, ही भावना जसजशी वाढत गेली तसं माझ्या मते शिवसेना वाढत गेली. आणि ह्या भावनेला बाळासाहेब ठाकरेंनी बरोबर अचूक पद्धतीने असं मराठी माणसावर अन्याय होत होता त्यावेळेला ही भावना होती, ही भावना होती. आणि त्या असं काही कोणी प्रत्यक्ष अन्याय करत होता असं मला वाटत नाही. उडपी लोक बळजबरी करत होते किंवा असं काही झालं होतं? कारण शिवसेनेचं पहिलं आंदोलन उडप्यांविरुद्ध होतं. उडप्यात त्याला ते लुंगीवाले म्हणायचे, म्हणजे सगळ्यांना उडपी आहेत कर्नाटकातले, पण ते सगळ्यांनाच मद्रासी म्हणायचे. त्यामुळे ते सगळे मद्रासी, ते सगळे लुंगीवाले आणि त्यांच्या विरुद्ध आहे. वस्तुतः त्या उडप्यांनी, त्या हॉटेलवाल्यांनी काही यांचे नोकऱ्या घेतलेल्या नव्हत्या, परंतु ठिकठिकाणी मोठ्या कंपन्या ज्या होत्या त्यावेळेला कॉर्पोरेट सेक्टर प्रायव्हेट नव्हता, ज्या काही सरकारी बँका किंवा सरकारी कंपन्या होत्या त्याच्यामधल्या ते दाक्षिणात्य ऑफिसर्सची नावं घ्यायचे. त्यावेळेला ते उत्तर प्रदेश, बिहार वगैरे काही नाही, त्यावेळेला दाक्षिणात्य कारकून, त्यावेळेला सगळं, तुला आता हल्ली तर कोणी स्टेनोग्राफर नाहीच आहे, पण त्या काळामध्ये स्टेनोग्राफर ही एक महत्वाची पोस्ट असायची. ते सगळेचे सगळे तामिळ असायचे किंवा थोडेफार मल्याळी असायचे, परंतु मराठी माणसं तिथे नसायची. पण आता मराठी माणसं तिथे नसायची याचं कारण मराठी माणसांना स्टेनोग्राफी येत नव्हती, परंतु ती नोकरी तर त्यांच्याकडे होती. बरोबरचे ज्युनियर आणि सिनियर अधिकारी होते तामिळ किंवा मल्याळी, त्यांची ते नावं छापायचे की ही कंपनी, या कंपनीमधले हे कर्मचारी मराठी कुठे आहेत, आणि मग खाली 1-2 मराठी नावं द्यायचे, एवढीच मराठी माणसं आहेत काही. अशा प्रकारे तो एक प्रकारे प्रचार त्यांनी राबवला. त्या प्रचाराचा प्रभाव लोकांवरती पडणं स्वाभाविक होतं, कारण मराठी माणसाला त्या पद्धतीने जशा नोकऱ्या अपेक्षित होत्या महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर त्या मिळाल्या नाहीत. आणि एकूण तू मुंबईचं जर पाहशील वस्तुस्थिती, तर गिरण्या कोणाच्या मालकीच्या? मारवाड्यांच्या किंवा गुजरात्यांच्या. गिरणी कामगार कोण? तर मराठी.
इंजिनिअरिंगचे कामगार जे होते प्रीमियर पासून ते एक्सेलो पर्यंत, त्या सगळ्यामध्ये कामगार मराठी, कंपन्या बाहेरच्यांच्या. स्टॉक मार्केटमधले जर तू स्टॉक ब्रोकर्स घेतले तर त्याच्यामध्ये एकही मराठी माणूस नाही. कुठेच मराठी त्यामुळे माणसाचं प्रभुत्व कुठे- नव्हतं. आणि प्रभुत्वाची स्थानं जी होती ती सगळी मारवाडी. त्यावेळेला मारवाडी गुजराती एका बाजूला आणि हे दाक्षिणात्यांच्या क्लेरिकल नोकऱ्या दुसऱ्या बाजूला, असा एकूण तो माहोल दिसायचा. आणि त्यात मराठी कुठे माणूस दिसायचा नाही. मराठी माणूस कुठे दिसायचा तर गिरणगावामधल्या नाटकांमध्ये. आणि त्यामुळे तो उपेक्षित होता, गरीब होता, कष्टाळू होता, कष्टकरी होता आणि त्याच्याकडे मराठी म्हणून पाहायला हवं अशी एक भावना निर्माण होणं स्वाभाविक होतं. कम्युनिस्ट ते पाहू शकले नसते त्या पद्धतीने, पण त्यांनी मराठी अस्मिता आणि कामगार वर्गाची अस्मिता हे जर कदाचित जोडलं असतं तर कदाचित वेगळं वळण या सगळ्या कारण हा चळवळीला सगळा लागलं असतं. कामगार वर्ग कम्युनिस्टांच्या किंवा सोशलिस्टांच्या बाजूने होता. होताच. म्हणजे मुंबईवरती तर लाल बावट्याचंच अधिराज्य होतं. सगळ्या गिरण गावामध्ये हो. डांगे हेच नेते होते. डांगे हेच नेते होते आणि लाल बावट्याचंच अधिराज्य अख्ख्या मुंबईत होतं. आणि गंमत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना डांग्यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यांना एकदा विचारलं की तुमच्या वक्तृत्वावर कोणाकोणाचा प्रभाव आहे, तर ते म्हणजे माझ्यावर कॉम्रेड डांगेंचा प्रभाव आहे. इतकंच नव्हे, शिवसेना भवनामध्ये कॉम्रेड डांग्यांचं भाषण त्यांनी ठेवलं आणि महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज या विषयावरती डांग्यांचं ते भाषण ठेवलं. शिवसेनेच्या एका अधिवेशनामध्ये त्यांना बोलवलं. हा, त्याच्यामुळे त्यांना तशी नफरत म्हणता येईल, पण प्रत्यक्ष चळवळीला शिवसेनेला मात्र कम्युनिस्टांबद्दल नफरत तयार झाली. मारामाऱ्या झाल्या, खुनाचं राजकारण झालं, कृष्णा कृष्णा देसाईंचा खून झाला, हे सगळं दळवी बिल्डिंग वरती हल्ला झाला, हे सगळं पण मग तुम्ही जर म्हणता की डाव्यांविरुद्ध किंवा कम्युनिस्टांविरुद्ध राग नव्हता बाळासाहेबांच्या मनामध्ये, तर कम्युनिस्टांनाच का टार्गेट केलं? म्हणजे इथे मला त्या इतिहासाकडे जायचं आहे जिथे शिवसेनेवर आरोप होतो आणि जो बाळासाहेबांनी नाकारलेला आहे की कम्युनिस्टांना संपवण्यासाठी शिवसेनेचा वापर झाला, हे कितपत खरं आहे? हे काही प्रमाणात खरं आहे. कारण एक लक्षात घे तू, 1969-70 पर्यंत मुंबईवरती ज्या कम्युनिस्ट चळवळीचं राज्य होतं, अधिराज्य होतं, त्यावेळेला खरं जॉर्ज फर्नांडिस वगैरे सुद्धा कम्युनिस्टांचे एक प्रकारे सहकारी असायचे. जे जॉर्ज फर्नांडिस पुढे भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, ते ट्रेड युनियन चळवळीचा भाग म्हणून ते समाजवादी पक्षात होते. एस.एम. जोशी जरी कम्युनिस्ट नव्हते तरी समाजवाद्यांबरोबर म्हणजे कम्युनिस्टांबरोबर अशी ती डावी एकजूट होती एका अर्थाने. प्रत्येक वेळेला त्यांचं एकमत असायचं असं नाही, परंतु ती डावी एकजूट होती आणि त्यांचं अधिराज्य होतं. युनियन्स जवळजवळ सगळ्या 90% जास्त युनियन्स या त्यांच्या ताब्यात असायच्या. काही युनियन इंडिपेंडंट म्हणता येईल आर.जे. मेहताच्या, पण त्यांच्यावरती समाजवादी संस्कार होता, त्यामुळे ते त्यांच्या ताब्यात होत्या. परंतु हा जो सगळा प्रभाव होता, हा प्रभाव ह्या मराठी माणसाच्या आयडेंटिटीच्या किंवा मराठी माणसाचं एक नवीन राजकारण जे निर्माण होत होतं त्याला छेद देणारा होता. त्यामुळे त्यांच्यामधला संघर्ष, जर मराठी माणूस ही भूमिका घेतली तर, आणि जर मी कामगार वर्ग अशी भूमिका फक्त वेगळी अशी घेतली तर त्यांच्यामधला संघर्ष अपरिहार्य होता. आणि मराठी माणूस जो मार्जिनलाइज झालाय किंवा आपण बाजूला फेकले गेलोय असं ज्या मराठी माणसाला वाटत होतं, तो ज्यावेळेला उग्रपणे त्या लढ्यामध्ये उतरला त्यावेळेला कम्युनिस्ट चळवळ इकडे संपायला लागली. त्याच्यानंतर खरं म्हणजे 1970 नंतर मुंबईमध्ये 1973 साली एक मोठा गिरणी कामगारांचा संप झाला, खूप मोठा झाला आणि त्याला पाठिंबाही खूप मिळाला. पण साधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की 70 सालानंतर कम्युनिस्ट चळवळ मुंबईतली उतारायला लागली. आणि ती उतारायला लागण्याचं मुख्य कारण असं की मराठी माणूस आणि कामगार माणूस ह्या दोन्ही अस्मितांचं इंटिग्रेशन, याची जोड ही कम्युनिस्टांना जमली नाही. आणि ह्यांच्या चळवळीमध्ये शिवसेनेच्या चळवळीमध्ये शिवसेनेकडे गेला सगळा. म्हणजे कुठचा? कम्युनिस्टांची मुलं, गिरण गावातली कम्युनिस्ट नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुलं शिवसेनेमध्ये गेली, इतका त्याचा प्रभाव होता. म्हणजे त्यांच्या घरात वडील लाल बावट्याचे, ते गिरणी कामगारांच्या संपाचे पुढारी आणि मुलं मात्र शिवसेनेत, असं वातावरण जवळजवळ मला वाटतं 1969 ते पुढे बराच काळ राहिलेलं होतं. शिवसेनेतली खूप मुलं ही पूर्वीच्या कम्युनिस्ट चळवळीतली आहेत, म्हणजे चळवळीतल्या माणसांची मुलं आहेत. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की मराठी माणसाला किंवा मराठी समाजाला बाळासाहेब ठाकरेंचं नेमकं काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? याचं कारण असं की अजूनही शिवसेनेचा मतदार नसेल कदाचित, पण मराठी समाजामध्ये ही भावना आहे की शिवसेना नसती तर आज आम्हाला कोणी विचारलं नसतं. ही भावना मराठी माणसांची आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याचं मुख्य कारण असं आहे की मराठी माणूस हा कोणी एक विषय आहे राजकारणाचा, असा मुद्दाच तोपर्यंत आलेला होता. महाराष्ट्र हा विषय आला होता. संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, बेळगाव कारवार यायला पाहिजे, हा मुद्दा आहे. पण हा संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ज्या मराठी माणसाच्या नावाने हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होतोय, त्या मराठी माणसाच्या भवितव्याचा काय विचार आहे, काय योजना आहे, काय नियोजन आहे तुमचं, ह्या प्रकारची कोणतीही भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतली नाही.
त्यांनी असं सांगितलं नाही की ह्याच्यानंतर आमचे जे उद्योग असतील महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये आम्ही मराठी माणसांना उद्योग सुरू करण्याचं ट्रेनिंग देऊ किंवा तिथे उद्योग करू, पण ते भांडवलशाहीच्याच विरुद्ध असल्यामुळे ते आम्ही उद्योग करण्याचं ट्रेनिंग देऊ असं म्हणूच शकत नव्हते. त्यामुळे ते फक्त आम्ही कामगार वर्गाला संघटित करू असंच म्हणत होते. त्यामुळे गंमत अशी झाली की भांडवलशाही एका अर्थाने नॉन मराठी क्लासच्या ताब्यात राहिली. कामगार वर्ग मराठी माणसाच्याकडे होता, बहुतांश कामगार वर्ग, पण त्याला मराठी म्हणून आयडेंटिटी दिल्यानंतर त्याच्या वर्ग भावनेमध्ये छेद गेला. मराठी कामगार आणि नॉन मराठी कामगार असं सुरू झालं. नॉन मराठी कामगार फार कमी होता आणि त्याच्यामुळे हे जे द्वंद्व तयार झालं त्या द्वंद्वातनं मराठी अस्मिता जी अशी प्रखरपणे, उग्रपणे, भडकपणे, कधी कधी अतिशय वाईटपणे पुढे आली आणि त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये मराठी अस्मितेचा एक प्रकारे चांगला परिणाम झाला की मराठी माणसाला एक प्रकारचा आत्मविश्वास द्यायला बाळासाहेबांनी मदत केली. दुसऱ्या बाजूला मराठी माणसाची प्रतिमा हा एक राडा करणारा, भांडखोर, नुसते उग्रपणे दंगली करणारा अशा प्रकारची प्रतिमा देशभर झाली. असे दोन्ही पॅराडॉक्सिकल विरोधाभास असलेल्या प्रतिमा आहेत. एका बाजूनी अस्मिता आणि आत्मविश्वास जागृत करणारा आणि दुसऱ्या बाजूनी फक्त दंगा करणारा, राडा करणारा असा मराठी माणूस, असं एक विचित्र, दुर्दैवाने असं एक विचित्र चित्र तयार ही झालं. दोन्ही जी रूपं आहेत मराठी माणसाची जी बाळासाहेबांनी निर्माण केली, ही त्यांची किमय आहे. आपण जेव्हा म्हणतो बाळासाहेबांची किमय आहे, त्याच्यामध्ये सकारात्मक भाग, नकारात्मक भाग ती दोन्ही आहेत. बहुतांशी माझ्यामध्ये अजाणताच आहे. म्हणजे त्यांनी ही किमया म्हणजे करायची करावी म्हणून ठरवली. केली नाही त्यांनी, काय असं बसून एक हा, ही मार्क्सवादासारखं योजना काही नाही केली अशी. योजना नाही केली, पण ही होत गेली. बरोबर. हे होत जाणं आहे ते नेमकं काय आहे? कारण मला तुम्हाला विचारायचं आहे की ते व्यंगचित्रकार होते, त्यांच्या ज्या राजकीय प्रतिक्रिया होत्या, मगाशी मी कार्यक्रमात विचारलं, या राजकारणाच्या नव्हत्या. हो. म्हणजे एक घटना घडल्यावर शरद पवार किंवा आणखीन कोण, सोनिया गांधी जी प्रतिक्रिया देतील तशी बाळासाहेब ठाकरे देणार कधीच नाहीत. नाही, कधीच त्यांनी ज्या प्रतिमा वापरल्या, इमेजरी जी वापरली, ती सुद्धा राजकारणाची नव्हती, ती सुद्धा कार्टुनिस्टची होती. अगदी बरोबर. म्हणजे म्हणून त्यांचं वेगळेपण आहे की आहेच त्यांच्यातला ते. व्यंगचित्रकार कायम जिवंत राहिला. त्यांच्यातला व्यंगचित्रकार, व्यंगोक्ती पाहणारा मनुष्य कायम जिवंत होता शेवटपर्यंत. आणि म्हणून ते, मला वाटतं तुला पाहिलं असणार किंवा ऐकलं असणार किंवा हजर असणार तू, शिवाजी पार्कच्या कित्येक सभांमध्ये त्यांचे शिवसेनेचे नेते व्यासपीठावर बसलेले आहेत, त्यांच्याच फिरक्या त्यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे शिवसेनेच्या आत्ता आपण ज्यांना ज्येष्ठ नेते म्हणतो त्यांच्याच फिरक्या त्यांनी त्यांच्याच व्यासपीठावर घेतलेल्या आहेत. कारण त्यांना तशा प्रकारचे कुठचेच असे अडकून पडलेले नव्हते. ते इतरांच्या फिरक्या घ्यायचेच, पण त्यांच्याही लोकांच्या घ्यायच्या. याचं कारण असं की ते राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर होते आणि त्यांना कुठेही व्यंग जे असेल ते व्यंग त्यांना पटकन दिसायचं, मग ते त्यांच्याही पक्षातलं दिसायचं. आता इथे सांगण्यासारख्या अनेक कथा नाही आहेत, कारण त्या कित्येक वेळेला ज्याला बिलो द बेल्ट म्हणतात तशा स्वरूपाच्या आहेत. परंतु त्यांनी व्यासपीठावरनं त्यांच्याच नेत्यांच्या बिलो द बेल्ट पद्धतीने ज्या त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत ते खरोखर म्हटलं तर विनोदी, म्हटलं तर अतिशय कठोर पण असे मग हल्ले तरी आहेत. सुद्धा हे नेते त्यांच्या बरोबरच राहिले. शिवसैनिकांना सुद्धा त्यांनी अनेकदा, म्हणजे अक्षरशः शिवराळ भाषेमध्ये ते प्रचंड. बोललेले आहेत, तरी सुद्धा शिवसैनिक त्यांच्याशी जोडून राहिला. हे कसं काय झालं? मला वाटतं की हे त्यांनी जे प्रेम निर्माण केलं होतं त्या आत्मविश्वासातनं आणि अस्मितेच्या जागृतीतनं, त्या प्रेमाचा तो आविष्कार आहे. निखिल, हे बघ, आता माझे त्यांच्याशी काय मतभेद तुला पूर्ण माहिती आहेत, तुझेही मतभेद, तू तर मार सुद्धा खाल्लेला आहेस, तू पण समाजवादी परंपरेतनं वाढलेला आहेस, त्यामुळे तुझाही वैश्विक डावा विचार असं म्हणता येईल अशाच प्रकारचा आहे. तू काय असा एका कोणत्याही नॅरो आहे संकुचित विचारामध्ये जाऊ शकत नाहीस. तरी पण आपल्याला मराठी म्हणून वाटत असतं ना, आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं महाराष्ट्र, ही जी भावना आपल्या मनात असते, ह्या भावनेचा आधार बाळ ठाकरे होते. या भावनेचा आधार दुसरं कोणीही नव्हतं, दुसऱ्या कोणत्याही पक्षातलं नव्हतं. असं मला तू दुसरा एकही पुढारी दाखवू शकणार नाहीस कोणत्याही पक्षातला की जो अशा बिनधास्त व्यंगोक्तीकडे पण जातो आणि तुम्हाला मराठी म्हणून अभिमान देतो, आणि तो ज्या पक्षाच्या तर्फे आलाय त्या पक्षाचीही तो पर्वा करत नाही जर टीका करायचा प्रसंग आला तर. अशा प्रकारचं बिनधास्त राजकारण माझ्या मते दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीने केलेलं नाही. आणि त्यामुळे ह्या प्रकारचं प्रेम जमा केलेला मला दुसरा पुढारी दाखव. विरोध आहेत अनेक लोकांचा, माझाही विरोध होता, तुझाही होता, परंतु आपल्याला सुद्धा त्यांच्याबद्दल म्हणजे प्रेम मला असं दिसतं की जे विरोधक आहेत, समजा तुम्ही त्यांनाही त्यांच्यावर- प्रेम वाटतं. त्यांनाही प्रेम वाटतं की उद्या म्हणजे मला तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं की उद्या बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत, ही हे अत्यंत- आपल्या दृष्टीने अत्यंत एक खऱ्या अर्थाने, म्हणजे ज्याला व्हॅक्यूम म्हणतो, हो, पोकळी. म्हणजे ती पोकळी वगैरे उद्या असं सकाळी म्हणतात. बाळासाहेब ठाकरे असणार नाहीत, त्यांचा बाळासाहेब- अग्रलेख असणार नाही, अगदी त्यांचं बरोबर. काही असणार नाही, असं ही तुम्हाला ही भावना आहे? अत्यंत मोठी पोकळी वाटते. आणि असंपणे म्हणायची पद्धत आहे, कोणताही मोठा नेता गेला की पोकळी झाली, तशा अर्थाने नाही. बाळासाहेबांशिवाय महाराष्ट्र हे 1966 नंतर मी पाहिलेलंच नाहीये. आता मी त्यावेळेला जस्ट अबाउट इन माय टीन्स, कॉलेजमधला तरुण म्हटलं तर, तेव्हापासनं ते आता मी रिटायर होऊन गेलो असतो, आता मी कामात आहे तो भाग सोडून दे, परंतु रिटायरमेंटच्या वयाच्या पलीकडे मी गेलेला, एवढा सगळा काळ हा एक माणूस तिथे आहे. तुम्हाला असं वाटतं विरोधक असावा तर असा?
ज्याच्यावर प्रेम करावं असा विरोधक, असा शत्रू म्हणतात, लाडका शत्रू. कारण टीका करायची, बाळासाहेबांनी टीका करावी आणि बाळासाहेबांवर टीका करावी. एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारतोय. नाही, विरोधक आणि शत्रू याच्यामध्ये मी फरक करेन. विरोधक असावा तर असा हरकत नाही, पण शत्रू नसावा शक्यतोवर. आणि बाळासाहेबांना त्या अर्थाने नाही, बाळासाहेबांना त्या अर्थाने शत्रू नव्हता. तुला जी त्यांनी मुलाखत दिली अलीकडे, त्यात कुठे शत्रुताची भावना आहे? त्याला तू सांगितलं मला शिवीच तुम्ही कोणती द्याल, पण त्यांनी स्वतः केवढ्या खेळाडू वृत्तीने घेतलेलं आहे. माझ्या मते बाळासाहेबांना तसा शत्रू मुळात होता. माणूस दिलदार होता. आता तुला ते मला लालभाई म्हणायचे, हो, सर्रास तुम्हाला का openly. लालभाई असं लालभाई म्हणायचे, नागरलेखात ते लाल माकडांचे बरोबर फिरणारे असं पण म्हणायचे. परंतु ते सोडून देत. आता लालभाई मला म्हणायचे ना, पण त्यांनी मला आपणहून जेवायला त्यांच्या घरी बोलावून नेलेलं आहे. बोलावले, काय करताय तुम्ही, या एकदा जेवायला, तुमच्या बायकोला, शारदा ना तिचं नाव, तिला पण घेऊन या. आता असं आत्ता अलीकडे बरोबर 8 महिन्यापूर्वी त्यांनी माझी मला जी शेवटची मुलाखत झाली तेव्हा पण इतकं प्रेमाने ते वागले. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की या माणसाशी आपण इतका संघर्ष केला. 8 महिन्यापूर्वी मला त्यांनी फोन करून बोलावलं होतं अगदी, की या अगदी. तुम्ही खूप दिवसात आला नाही जेवायला वगैरे. आता आता हे त्यांना माहिती त्यांचं आहे ना. वैशिष्ट्य होतं. नाही, आता मला तू दुसरा कोणता राजकारणी असा सांग, असा दुसरा कोणत्या पक्षातला असा राजकारणी आहे? अरे आपल्या डाव्या चळवळीमधले लोक त्यांच्याशी जरा मतभेद झाला की जो शत्रुताचा फणा काढतात आपल्याच चळवळीत असून, तसा फणा मला बाळासाहेबांनी आपल्या विरुद्ध कधी तुझ्या विरुद्ध काढले नाही, माझ्या विरुद्ध काढले नाही. तुला मार खायला लागला, मला टीका सहन करायला लागली, पण आपल्या विरुद्ध तसा फणा काढून ते वागलेले नाहीत. त्यांनी आपल्याला फोन केले, प्रेमाने वागवले, आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर ते प्रेमानेच वागायचे. ते मगाशी अर्जुन नागराने सांगितलं ते अगदी खरं आहे की खरोखरच ते अतिशय प्रेमाने वागायचे आणि कुठेही त्यांच्यामध्ये ती आरेरावी नसायची. किंबहुना शिवसेनेच्या काही नेत्यांकडे जी आरेरावी आपल्याला दिसते, म्हणजे हे शत्रुत्वच घेतात. ते बाळासाहेबांकडेच ती आरेरावी नव्हती. हे गमतीदार म्हणजे हे वेगळे पण आहे बाळासाहेबांचं. पूर्णपणे म्हणजे वेगळेपण आहे. महाराष्ट्रातले काही नेते आपण पाहतो की ते कायम तुम्हाला असं खुन्नसनीच पाहत हो, असतात. आणि काही असतात ते आणि जातीचा- बाळासाहेबांनी आपल्याला हरामखोर म्हटलं ना तरी ते सुद्धा प्रेमाने म्हटल्यासारखं वागायचं. प्रेमाने हरामखोर तू कधी सुधारणार आणि नाही, याचं प्रेमाने एक वाटायचं. अजून काय कारण माहितीये का, तू बाळासाहेबांच्या कोणत्याही भाषणांमध्ये बघ, ते हिंदुत्व वगैरे मधून मधून बोलायचे ते सोड, परंतु बाळासाहेबांच्या मध्ये जात आणि धर्म सर्वसाधारणपणे यायचंच नाही. तो धर्माचा उल्लेख काही शेवटी मतांच्यापुरता वगैरे असं मधून मधून करायचे, पण सर्वसाधारणपणे त्यांच्या बोलण्यातले भाषेतले जे काही विशेषणं असायची किंवा जे काही मुद्दे असायचे त्याच्यामध्ये जात नसायची. त्यांना तर माझ्या अंदाजाप्रमाणे, म्हणजे जेव्हा काही बोलण्याचा प्रसंग आलाय, जात त्यांना समजायचीच नाही. म्हणजे भुजबळांची जात काय आहे, नारायण राणेंची जात काय आहे, किंवा इतर त्यांच्या जाधवांची जात, हे त्यांना काही कळायचं नाही. जातीच्या राजकारणाच्या फंदात ते अजिबात नव्हते. पण आणि हे हे माझ्या जाणतेपणाने केलं. माझ्यामध्ये जाणतेपणा नाही, त्यांच्या मनातच नव्हती. परंतु माझ्यामध्ये त्यांच्या डोक्यात तसा मुद्दा नव्हताच. किंवा भुजबळ माळी समाजाचे आहेत, मनोज जोशी ब्राह्मण समाजाचे आहेत, ह्या नारायण राणे मराठा समाजातले आहेत, कोकणातले, ह्या पद्धतीने बाळासाहेबांनी माझ्या मते राजकारणाचा, त्यांच्या पक्षाचा किंवा एकूण राजकीय, म्हणजे मला आठवतंय मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले 1995 साली, तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण होऊ शकेल यावर कोणी विश्वासही ठेवला नव्हता. आणि पण त्यांनी त्यांनी एका क्षणात करून टाकला. पण त्यांनी तो ब्राह्मण म्हणून केला नाही, हा त्यातला हा, पुन्हा त्यांनी मुद्दा आहे. ब्राह्मण म्हणून केला नाही, त्यांनी आपला एक निष्ठावंत त्यांना- माणूस त्यांना म्हणून म्हणून केला. त्यांना केला. आणि अगोदर खरं सुधीर जोशींचंच नाव होतं, मग मनोज जोशींचं नाव आलं, आणि त्याच्यानंतर तितक्याच अनपेक्षितपणे आणि आकस्मिकपणे त्यांनी त्यांना जायला सांगून नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं. आता त्यावेळेला काही नारायण राणे आता मराठा आपल्याला पाहिजे अशा पद्धतीने विचार करून त्यांनी केलं नाही. त्यांना जे काही अंतर्गत राजकीय बदल पक्षांतर्गत हवे असेल त्यानुसार केलं, पण जात हा विचार करून त्यांनी कधी पाहिलं नाही. म्हणून तू लक्षात घे, मंडल आयोगला त्यांनी विरोध केला. आता मंडल आयोगला विरोध केल्यानंतर त्यांच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात ओबीसींचा पाठिंबा होता. तर तो पाठिंबा देणारे जे कार्यकर्ते होते किंवा नेते होते ते बाळासाहेबांनी म्हटलं, अहो तुम्ही मंडल कमिशनला विरोध केला, आता आपल्याला निवडणुकीला जायचंय सामोरं, आणि ते मग पंचायत होईल आपली, आपल्याला मग निवडणुकीत कशी काय मतं मिळतील. आता मंडल आयोगाला असा जाहीर विरोध करून 95 साली ते राज्यावर आलेत. 90 साली मंडल आयोग आलाय, 95 साली ते राज्यावर आले. मग जर जातीच्या बद्दल विचार न करणारा माणूस महाराष्ट्रामध्ये अशा भूमिकेने निवडून येऊ शकतो, याचा अर्थ महाराष्ट्रातला एक राजकारणी जाती बाहेरचं आहे आणि दुसरं राजकारण जातीवादी राजकारण आहे. त्या जातीवादी राजकारणामध्ये बाळासाहेब पडले नाहीत, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याच जातीयवादाच्या राजकारणात पडले नाहीत. आणि खरं खूप वेळेला म्हटलं जातं की बिहार, उत्तर प्रदेशमध्ये फार जातीयवाद आहे, महाराष्ट्रात प्रचंड जातीयवाद आहे. पण त्या जातीवादाच्या बाहेर त्यांनी राजकारण केलं, कारण त्यांच्याशी कोणाचं जात एकच होती, मराठी माणूस. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोनच प्रकारच्या माणसाची विभागणी आहे जगात, श्रीमंत आणि गरीब. त्यामुळे त्यांना रिझर्वेशनच्या मुद्द्यावर सुद्धा ते असंच म्हणायचे, श्रीमंत आणि गरीब, धर्मस्व दोनच आहेत, श्रीमंत आणि गरीब. एवढीच त्यांनी विभागणी माणसांची केलेली होती. आणि मला वाटतं ती विभागणी, श्रीमंत आणि गरीब अशीच विभागणी आहे, ही त्यांच्यावरच्या
संयुक्त महाराष्ट्र समितीतल्या काळातल्या संस्कारातली, डाव्या संस्कारातली आहे. आणि म्हणून ते जात आणि धर्माने माणसांचं डिव्हिजन करायचं नाही. ज्यावेळेला असा प्रश्न विचारायचा त्यावेळेला मग बाकी मग ते हिंदुत्वाबद्दल काय बोलायचंय वगैरे ते आपल्याला माहितीच आहे. पण तरी सुद्धा जातीबद्दल ते कधीच तसं बोललेलं नाही.